जे मित्रमैत्रिणी आहेत रिसर्च स्कॉलर त्यांनी मला फोनवर वेळोवेळी 2023ला ज्या वेळेस आपण 3 प्रोग्रेस रिपोर्ट जमा केलेले होते, आपण जे आंदोलन कसं केलं हे सगळ्याला माहिती आहे। पुण्यामध्ये आपण 3 आंदोलनं केली होती, साधारण महिना दीड महिन्याच्या फरकाने एक आंदोलन करायचो, मग ते 2-2 3-3 दिवसाची आंदोलन होती। चौथा आंदोलन खूप प्रदीर्घ काळ चालणारं आझाद मैदान मुंबईला आपण आंदोलन केलं, ज्या आंदोलनाची तारीख होती 20 फेब्रुवारी 2023 पासून ते 12 एप्रिल 2023 पर्यंत, साधारण 52 दिवस चाललेलं हे आंदोलन खूप प्रदीर्घ काळातलं धरणे आंदोलन होतं। आणि जसा आपला फ्लो होता जो सुरुवातीपासूनचा, तर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली। शेवटच्या टप्प्यात 350च्या आसपास विद्यार्थी आपण कॅच करण्यासाठी प्रयत्न केले आणि आमच्याही टायमिंगला 22चे विद्यार्थ्यांनी हे काल परवा जे आंदोलन केलंय त्यांचं खूप मोठं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट आहे सर्वांसाठी। 2018 पासून ते 22 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांचे मुद्दे घेऊन ते लढलेत। त्यामध्ये मला वाटतंय दवणे असतील जे उपोषणाला बसले होते आणि एक गायकवाड मॅडम म्हणून आहेत, हे 2 विद्यार्थ्यांचे हर्षवर्धन दवणे आणि पल्लवी मॅडम यांचं मी विशेष आभारी आहे की काल 23 तारखेला त्यांनी जे काही आंदोलन केलं, उपोषण आंदोलन, साधारण मला वाटतं 5 ऑगस्टपासून ते साखळी उपोषणाला बसले होते। 17 ते 18 दिवस त्यांनी द्वारे आणि विद्यार्थी आणि तिकडं मंत्रालयातून आपले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगती बातचीत झाली आणि त्या बातचीतीनंतर त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे। आणि विशेष म्हणजे सगळ्या 2018 पासून 2022 पर्यंतच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। आता हे झालं तोंडी स्वरूपाचं। साधारण मंगळवारी कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटमध्ये ते प्रस्ताव ठेवला जाणार आहे, ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनीच ह्या गोष्टी मान्य केल्यात त्या अर्थी कॅबिनेटमध्ये पण ते पास होईल याच्यात शंका नाही। त्यामुळं 2021चं असं झालं मित्रांनो की आपलं जुलै 2023ला आपल्याला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून देणं आपण गृहीत धरलं होतं। आपणच काय तर बार्टी कर्मचाऱ्यांनी देखील गृहीत धरलं होतं। त्यांनी सूचना देताना सुद्धा 3 प्रोग्रेस रिपोर्ट जमा करून घेतले होते। 3 प्रोग्रेस रिपोर्ट याच्यासाठी जमा करून घेतले होते, 3 त्यावेळेस काहींचे 4 झालते, त्यानुसार 4 प्रोग्रेस रिपोर्ट जमा करून घेतले होते, डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून जमा करून घेतले होते। आणि ते का जमा करून घेतले होते, कारण त्यांनी जुलैला द्यायचंच असं गृहीत धरलं होतं। पण तत्कालीन मनुवादी ब्राह्मणवादी हा जो सुमंत भांगे तत्कालीन जो समाज कल्याण सचिव होता, प्रमुख सचिव, तो त्यांनी काहीतरी घोळ केला खूप मोठा आणि यशीच्या विद्यार्थ्याला सुनील वारे सोबत मिळून खूप मोठी गद्दारी केली आपल्यासोबत त्यांनी। जुलै 2023ला खूप मोठा प्रचंड वाद तयार झाला। त्यात काही विद्यार्थी आपले तिथं जाऊन आंदोलन सुरू केलं आणि त्या विद्यार्थ्यांनी 2-3 महिन्याची डिमांड केली की 3 महिन्याचे ॲडव्हान्स वगैरे द्या। नंतर मग तडजोडीसाठी बाकीचे काही विद्यार्थी गेले खूप मोठ्या जास्त संख्येने आणि मग मजबुरीने की 1 वर्षाची म्हणण्यापेक्षा 18 महिन्याची कंप्लीट द्या असं करता करता त्यांनी 1 वर्षाची दिली। लक्षात घ्या, सुमंत भांगे तत्कालीन, आता तो रिटायर झालेला आहे पण त्यावेळेस तो फुल पॉवरमध्ये होता। या सुमंत भांगेने आणि सुनील वारे जे सध्याचे विद्यमान बार्टी महासंचालक आहे यांनी जुलैपासून ते सप्टेंबर पर्यंत 2021च्या बॅचला पैसे वाटायला सुरुवात केली। म्हणजे बजेट 1 वर्षाचं बजेट पाठवलं त्यांनी आणि 1 वर्षाचं बजेट पाठवलं ॲडव्हान्स म्हणून बघा। आणि सप्टेंबर पर्यंत कुठलाच ऑर्डिनन्स पास केला नाही, कायदाच पास केला नाही आणि सगळ्यांनीच बोबटा सांगितले की आम्ही आता ज्या 34व्या जी BOGची मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये तुमचा निर्णय घेऊ। बघा बरं का, 4 महिने असेच वाया केले आणि 30 ऑक्टोबर 2023ला त्यांनी एक ऑर्डिनन्स पास केला। आता हा ऑर्डिनन्स काय होता की तुम्हाला जी काही फेलोशिप दिली जाणार आहे ती अवॉर्ड लेटर पासून दिली जाईल, डेट ऑफ अवॉर्ड लेटर म्हणजे 30 ऑक्टोबर 2023। आणि हा घेतलेला निर्णय म्हणजे बघा 15 सप्टेंबर पर्यंत सर्व 861 विद्यार्थ्यांना हे पैसे 1 वर्षाचे टप्प्याटप्प्याने दीड 1-1 महिन्याच्या फरकाने देत होते बघा। आणि सगळ्याला सप्टेंबर पर्यंत दिले। 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्वांना ॲडव्हान्स देऊन टाकला आणि कायदा कधी पास केलाय, कायदा पास केलाय 30 ऑक्टोबर 2023ला। आणि हा केलेला कायदा झाकून ठेवला
काय केला, फाईलमध्ये बंद केला आणि नकट्या भामट्यासारखा झाकून ठेवला. मग आता याच्यात सुमंत भांगे एक भामटा आहे आणि महासंचालक सुद्धा भामट्यापणा केला त्यांनी, आणि हा झाकून ठेवलेला निर्णय माहीतच नाही. म्हणजे 2021चे विद्यार्थ्यांना गाफील करून ठेवलं. 2021च्या बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजर खुपसायचं काम कोणी केलं, सुमंत भांगेनी. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि का केलं, का म्हणतोय मी हे, कारण 30 ऑक्टोबर 2023ला हा जो काय ऑर्डिनन्स पास केला, हा झाकून ठेवला, हा बार्टीच्या वेबसाईटवर पब्लिश केला नाही. कुठल्याच 2021च्या BNRF विद्यार्थ्याला याविषयी भनक सुद्धा लागू दिली नाही. आणि मग हे विद्यार्थ्यांना कधी माहीत झालंय, तर एका सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात काय चाललंय बाबा, या संदर्भात एक RTI ऍक्ट नी अर्ज मागवला. म्हणजे माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज केला. आता माहितीचा अधिकार ज्यावेळेस मंत्रालयात जातो, बार्टीकडे जातो, त्यावेळेस या लोकांना पर्याय नसतो आणि मग यांनी माहिती दिली. मग त्या माहितीचं आम्हाला माहिती कधी मिळाली, 12 जुलै 2024ला. म्हणजे लक्षात घ्या, साधारण 1 महिन्यापूर्वी आम्हाला ही माहिती मिळाली. ओके, 1 ते 1.5 महिन्यापूर्वी साधारण ही माहिती आम्हाला मिळाली की आमचा निर्णय काय घेतला. म्हणजे आमच्या विरोधात जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला माहितीच्या अधिकारातून 8.5 महिन्यानंतर कळतो. लक्षात घ्या किती खतरनाक षडयंत्र आहे. आणि हा निर्णय घेण्याच्या आधी 4 महिने आमचे वाया गेलेले असतात. याला पूर्णतः जबाबदार तत्कालीन समाज कल्याणचा सचिव सुमंत भांगे आणि आताचे विद्यमान सुनील वारे हे दोघं जबाबदार आहेत. यांच्या व्यतिरिक्त उच्च शिक्षण मंत्री हे जे काय चंद्रकांत पाटील हे जबाबदार आहेत. आणि सर्व अर्थाने मुख्यमंत्री जर समाज कल्याण मंत्री आहेत त्याचा भार त्यांच्याकडे, तर माननीय एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पण ह्या गोष्टीला जबाबदार आहात. दुर्दैवानं म्हणजे विद्यार्थ्यांना पैसेच द्यायचे नाहीत हक्काचे, एवढं काही आपण म्हणजे कोणती खुन्नस काढली माहीत नाही आम्हाला. पण 2021ची खूप मोठी प्रचंड अशी दिशाभूल करण्याचं कार्य सुमंत भांगे आणि सुनील वारे ह्या दोघांनी मिळून केलं. आता 12 जुलैला ही माहिती आली. मुळात 7 जुलै 2024 ते 10 जुलैपर्यंत मी 3-4 दिवस मुंबईला होतो, माझ्या व्यक्तिगत कामानिमित्त गेलेलो होतो. आणि या कामाच्या दरम्यान तिथं इतका खूप मोठा गडगडाटी पाऊस म्हणजे चालू होता आणि मुंबईचा पाऊस खतरनाक पाऊस आहे. मग आता आमच्या पुढे प्रश्न पडला की जर 12 जुलै 2024ला आता इथून पुढे आंदोलन करायचे तर आझाद मैदानात सुविधा काय आहेत. तर तुम्हाला पावसामध्ये आंदोलन करण्याची कुठलीच सुविधा आझाद मैदानावर नाही. ना राहायची सुविधा आहे तिथं, बाथरूमची नीट सुविधा नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी झाली की आम्ही कल्याणच्या विहारासंग संपर्क साधला, तर त्या कल्याणच्या विहारात ज्यावेळेस आपण आंदोलनाला राहिलो होतो तिथं आता त्यांनी एक हायस्कूल चालू केले, तर ती जागा आपल्याला मिळणार नाही. म्हणजे त्या टीम संग बातचीत पण केली आम्ही की काय करता येईल जर आंदोलन करायचं असेल तर. मग या संदर्भात आमची चर्चा चालू होती. त्यानंतर आमच्या वेळोवेळी आम्ही जे काही भेटत होतो ह्या संदर्भात चर्चा करीत होतो. मग आमचे मित्र असतील संदेश कांबळे यांच्या संग आम्ही या संदर्भात चर्चा केलेली, मी काय करता येईल या संदर्भात. आमचे मित्र नागेश वानखेडे असतील, विशाल तिडके असतील, त्याच्यानंतर आमचे प्रवीण म्हस्के असतील, मनीष इंगळे मॅडम असतील, त्याच्यानंतर ज्या काही आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या ज्या विद्यार्थिनी असतील त्यांच्या संग आम्ही हे जास्तीत जास्त पद्धतीने डिस्कस केलं की काय करता येईल सर. आणि आता आपल्याकडं असं झालंय. मुळात मुद्दा काय होता की आम्ही एक तर पावसामुळं तिथं आंदोलन करणं सहसा शक्य नव्हतं, किंवा पूर परिस्थितीमध्ये कल्याणपासून आझाद मैदानचं CST पर्यंत जाण्यासाठी मला रेल्वेने जे मी 1 तासात जायचं सुपर ट्रेननी, त्या दिवशी कंप्लीट 2.5 तासापेक्षा जास्त टाईम लागला. म्हणजेच ट्रॅकवर पर्यंत पाणी आलेलं होतं. 8 जुलै 2024चा पाऊस. मग मी विचार केला की ह्या पावसात चुकून जर एखाद्या विद्यार्थ्याचं काही झालं बरं वाईट, आणि आपण सगळे बोलवणार आहेत ती 250-300 विद्यार्थी, तर मग असं मला वाटलं की आम्ही पण चर्चा केली की मग सगळ्यांमध्ये असं ठरलं की आपण काय करू की थोडंसं होल्ड करू.
हा पाऊस संपल्याच्या नंतर एक दणकेबाज आंदोलन करू. आपल्या संघ कितीक जातीवाद, कितीक प्रताडणा केली जाते आणि ह्या जातीवादाला आपल्यातलाच जाती त्याचं SC कॅटेगरीतला सुनील वारे हे जे काही महासंचालक हे त्याला कसं सपोर्ट करतात हे या दृष्टीने निदर्शनास आलं. आता मुळात काय झालं, या दरम्यान घडामोडी होत असताना आपला 31 जुलै 2024ला जो सुप्रीम कोर्टाने SC STचं वर्गीकरणाचा एक नवीनच मुद्दा पुढे आणला आणि त्या मुद्दा पुढे आणायच्याच कमीत कमी 15 दिवस आधी या म्हणजे RTची स्थापना केली आणि केली तर केली. त्याच्यात एक 8वा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की बार्टीकडून निधी तिकडे द्यावा. बघा आता, आणि त्यातली त्यात तिथं पण संचालक कोण असणार, तर सुनील वारेच असणार. मग आम्हाला एक वाईट वाटायला लागलं की बाबा एकूण 60 जातींचा काय निधी आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी सुनील वारे यांची नियुक्ती केली का काय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते म्हणजे आपल्या सगळ्याच गोष्टीकडं इग्नोर आणि दुर्लक्ष करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला होता, हे उघड दिसलं आपल्याला. आता मुळात काय झालं की भारतामधून सगळ्यात SC समुदायातल्या सर्वच आंबेडकरी समुदायानं या कायद्याला प्रचंड विरोध केला आणि मी आभार मानल, थँक्स आपल्या ह्या माध्यमातून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून, की न्यायमूर्ती बेला M त्रिवेदी यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं होतं ह्या SC ST ॲक्टनुसार, की त्यांचं असं म्हणणं होतं की काय आहे की न्यायालय तुम्हाला सजेशन देऊ शकेल पण पार्लमेंटलाच फक्त अधिकारी कायदा बनवायचा आणि त्या कायद्याची अंतरिम मंजुरी राष्ट्रपतीला देता येते. म्हणजे ह्या दोन महत्त्वाच्या घटकांना डावलून तुम्ही जर का कायदा बनवित असाल म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून आणि ते सर्वसामान्यावर थोपत असेल तर याचा अर्थ पार्लमेंट आणि राष्ट्रपती यांचा अवमान होतोय असं त्यांनी स्पष्ट मत नोंदवलं आणि ह्या निर्णयाला त्यांनी विरोध देखील केला होता. आता मुळात हा निर्णय खरं तर दिल्लीवरून महाराष्ट्रात आलता का किंवा देशभर पोहोचला का, तर नाही. कारण कुठल्याच पद्धतीचं हे जाती वर्गीकरणाचं जे महाराष्ट्रात एक आंदोलन चाललं होतं आणि त्याला डायरेक्ट इनडायरेक्टली सपोर्ट हे आपले विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपोर्ट करत होते. कारण इथे खूप मोठं आंदोलन चाललेलं होतं आणि लक्षात घ्या ज्यावेळेस हा SC ST ॲक्टचा जो काही कायदा झाला तर त्याच्यावर सगळे मोदी गप आणि राहुल गांधी गप, म्हणजे काँग्रेस पण गप होतं आणि BJP पण गप होतं. पण महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस यांनी याचा पुरस्कार केला होता, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टीला फक्त 9 दिवसात त्यांना आता माघार घ्यावी लागली, किंबहुना मोदींनी स्पष्ट येऊन सांगितलं की आम्ही हा पार्लमेंटमध्ये हे लागूच करणार नाही. आणि त्यानंतर खूप मोठा संप झाला वगैरे झाला, आपण समजू शकतो आपल्यावर काय आणीबाणी येऊ शकते, वेळ कुठली येऊ शकते. दुर्दैवानं जो काही आपला बार्टीचा पैसा RTला पळवण्याचा प्लॅन चालला होता आता तो होणार नाही. का होणार नाही, तर गव्हर्नमेंटला आता कुठल्याही परिस्थितीत RTला सेपरेट निधी द्यावं लागेल. पण दरम्यानच्या काळात एक वर्षभर SCच्या 2021च्या आपल्या सर्व बार्टीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सुमंत भांगेंनी आणि सुनील वारेंनी छळ करण्याचा प्रयत्न केला. आता झालं असं 31 जुलैला सुमंत भांगे रिटायर झालं. 2018 पासून जे कंटिन्युएशनचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा. 22च्या पोरांना बी फुल 50% नव्हे तर फुल फेलोशिप मिळाली पाहिजे आणि 21च्या विद्यार्थ्यापासून जे काही तुम्ही ब्रेक करण्याचा प्रयत्न केला अवॉर्ड लेटरपासून तो डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून त्यांना फेलोशिप देण्यात यावी असं डिक्लेअर झालेलं आहे. आता मुद्दा असा होता की हे सगळं चालू असताना हे आपल्याला एक तर माहीत नव्हतं. 13 महिन्यानंतर आपलं होल्ड झालेली गोष्ट आपल्याला माहीत झाली आणि आपल्याला विशेष आंदोलन करण्याचा टायमिंग नव्हता आणि त्यामुळं 21चे पुढं थोडेसे शांत होते असं गृहीत धरा. तोपर्यंत ऑर्डिनन्स पास होत नाही आणि तो आपल्या हातामध्ये येत नाही, बरोबर, त्याची प्रिंट, त्याच्याशिवाय आंदोलन करताच येत नाही, बरोबर. तर मुळात मुद्दा जुलै 2023ला ज्या विद्यार्थ्यांनी तिथं आंदोलन करत होते ते बेकायदेशीर आंदोलन आहे. उद्या जर बार्टी म्हणले असते आम्ही काही पासच केलं नाही असं काही, हे तोंडावर पडले असते. झालं दुसरं आंदोलन झालं मार्च 2024ला. मला असं कळलं काहीतरी विद्यार्थी 1-2 कोणीतरी गेले तिथं आणि आंदोलनाला बसले, 1-2-3 असतील आणि 3-4 दिवस कोणी का कॅन्सल केलं मला माहित नाही. 2-4 दिवस त्यांनी ते आंदोलन सोडून ते वापिस आले.
मुळात आता हे जुलै 2023चं आंदोलन जे त्यांनी केलं किंवा आपल्या 2021च्या विद्यार्थ्यांनी जे मार्च 2024ला तिथं आंदोलन केलं होतं हे डेट ऑफ रजिस्ट्रेशन संदर्भात, हे दोनही आंदोलन इनलिगल आहेत, लिगल नाहीत, नव्हतेच. का? कारण तुमच्याकडे प्रूफच नव्हता. बार्टीनी काय काशी केली? जुलै 2023ला तर तुमचा ऑर्डिनन्स पासच नव्हता आणि मार्च 2024 पर्यंत पास होता ऑर्डिनन्स, पण तो तुम्हाला प्रत सुद्धाच मिळालेली नव्हती. कारण 2021ला दीड वर्षाचे बजेट देऊन टाकलंय, पण एक साधी सिंगल लाईन सुद्धा बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर बार्टीनी पब्लिश केलेलं नाही. हा बार्टीचा दुटप्पीपणा आहे, हा बार्टीचा नाकटा भामटापणा आहे. आणि एवढी बार्टी चोट्ट्यासारखं का वागते? त्याचं कारण आहे की यांना काहीतरी खूप मोठं गौड बंगाल करायचं आहे, हे या दृष्टीने निदर्शनास येत आहे. तर त्यामुळं मित्रांनो आपल्या संघ काय झालं, 21च्या पोरांना जर जुलै 2023ला सांगते हा तुमचा ऑर्डिनन्स पास केलाय अंधारा, किंवा नसतं केला ना तर म्हणायचं की 4 महिन्यानंतर होईल बघू, आणि 30 ऑक्टोबरला पास झाला त्याच दिवशी तुम्ही जर साईटवर टाकले असते तर मला वाटते नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसाच तिथं आंदोलन सुरू झालं असतं. 2021चे पोरं गप्प बसणारे नाहीत. कुणी जर असं म्हणत असेल की मला असं कानावर यायला लागलं सर 22चे मुलं बसतायत, त्यांनी कसं आक्रमक पद्धतीने सुरू केलं आणि 21चे पोरं का थंड बसलेत आणि त्यांचे का आंदोलन नाही वगैरे वगैरे, तर असं काहीच नाहीये. 21च्या मुलांनी जे काही आंदोलन केलं त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मग ते दवणे असतील 2022चे विद्यार्थी किंवा 2022च्या पल्लवी मॅडम असतील, त्यांनी खूप दिवस 17-18 दिवस उपोषण केलं आणि हा निर्णय सॉल्व केला, कारण ती इतिहासात त्याची नोंद निश्चित घेतलेली. त्याच्या आधी 2022च्या विद्यार्थ्यांचं मुंबईत ज्यावेळेस आंदोलन चाललं होतं, मार्चला आम्ही भेटलो तर आम्ही त्यांना सपोर्टच केला. फक्त ते तुमचा दुसरा ग्रुप होता, मला वाटते त्यांना आपण मदत पण केली होती आर्थिक. प्रकाश तारू वगैरे सपोर्ट करत होतं त्या आंदोलनाला, तर त्यांनाही आपण सपोर्ट केला. मुळात मुद्दा आंदोलन चाललं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा दुसरा की मुलांनी मला 21च्या असंही सुचवलं होतं की बाबा तुम्ही पुण्याला आंदोलन सुरू करा. आता 5 ऑगस्टला मला वाटतं 2022चं आंदोलन सुरू झालं होतं, 5 ऑगस्ट 2024ला बरोबर. मुलांचं 2022च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं. त्याच्या आधी चाललं होतं की आंदोलन करा, पण आमचा माझा एक अनुभव सांगतो की 3 आंदोलनं मी केलेली, टोटल 4 आंदोलनं केलेली. तर त्यामुळं माझा असा अनुभव होता की पुण्यामध्ये जे आंदोलन होतं ते आंदोलन सक्सेस होत नाही, कारण सुनील वारे घेतलेला निर्णय मागे घेतात. तिथे एक भोसले मॅडम आहे, मला चांगला वाटतं 3ऱ्या आंदोलनाच्या वेळेस तिनं दिलेलं एक लेटर मान्यतेचं, एक असं आमच्या ज्या मागण्या होत्या ते दुसऱ्या दिवशी फाडलं होतं आमच्यासमोर. म्हणजे हे लोक ठाम नसतात, हे एक तो लोक भेकड असतात. मग ते भोसले मॅडम असू किंवा महासंचालक सुनील वारे असू, त्यामुळं ज्यावेळेस मिटिंग झाली आमची ॲक्टिव्ह लोकांची खास करून, आणि मग आम्ही ठरवलं की तुम्ही पुण्यात आंदोलन का नाही करत. तर आम्ही तेच म्हटलं की पुण्यात आंदोलन केलं की जाणीवपूर्वक त्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की हा जो सुनील वारे आहे, हे सुनील वारे ठाम निर्णय घेऊ शकत नाही. तर ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला खरं तर IAS माणूस पाहिजे होता तिथं, तुम्ही IRS दिलाय. आता बघा IAS काय असतंय, IAS अधिकारी 1 वरची लेवल, दुसरी आहे IFS चे फॉरेन सर्व्हिसला जातात, तिसरी लेवल आहे IPS म्हणजे 3री लेवल, आणि चौथी येते IRS मग हे रेव्हेन्यू डिपार्टमेंट रेल्वे तिकडे जातात. त्यातला एक व्यक्ती आम्हाला दिलाय. म्हणजे हे बघा त्याचं एज्युकेशनचा आम्हाला काय म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन नाही करायचं, पण मुळात मुद्दा असा आहे की बाबा तो आमचा निर्णयच घ्याय ना. सुनील वारे कोण आहे, SC कॉलेजचा, दॅट इज कॉल ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह. तुम्ही प्रतिनिधित्व करता आहात एका महत्त्वाच्या पदाचं, आणि त्या पदावर जाऊन जर तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत शेड्यूल कास्टच्या PhD कॉलर विद्यार्थ्यांना, लक्षात घ्या, त्यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही, खरं तर त्या पदावर तुम्ही असता कामा नाही. आणि जर तुम्हाला त्या पदावर बसायचंय तर तुम्ही स्वतःवरून तत्कालीन सुमंत भांगेला सांगून आपला मुद्दा पटवून दिला असता. पण दुर्दैवानं तुम्हाला SC कॅटेगरीचं विद्यार्थ्यांचं काही देणं घेणं नाही, या अनुषंगाने हे सिद्ध होतंय. त्यामुळं मी सर्वांना असं आमच्या बैठकीत सांगितलं की मित्रांनो, आपल्याला पुण्यामध्ये हे आंदोलन करता येणार नाही.
आम्ही फायनल असं ठरलं की आंदोलन हे आझाद मैदानात असेल आणि आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या आधी 1-1.5 महिन्यात, म्हणजे मजाक नाही, हे काल परवा जर यांचा निर्णय नसता आला सकारात्मक, तर आम्ही पुढच्या, मी तसं बोललो पण होतो, 7 ते 8 लोकांना तुम्ही नागेश वानखेडे, विशाल तिडके, आणखीन एनी टीम जी काय आमची, त्यांच्या संग डिस्कस करू शकताय की आम्ही पर्सनली मुख्यमंत्र्याला भेटायच्या तयारीत होतो. संदेश कांबळे जे मित्र आहेत आमचे, त्यांनाही तुम्ही विचारू शकताय की ह्या सगळ्यावर चर्चा झाली होती की नव्हती. मुळात 22च्या विद्यार्थ्यांनी जे केलं ते खूप ग्रेट केलं. आणि त्यांनी बोलता बोलता मी दवणे यांचे फेसबुकला एक त्यांचं एक मुलाखत साहेब त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनीही सांगितलं की दुसरा एक ग्रुप आहे आणि आमचा एक ग्रुप आहे. तर मित्रांनो, हे होत असतंय, आमच्या 3 ग्रुप पडलेत. पण 52 दिवसाचं जे आझाद मैदानात आंदोलन झालं, मी साक्षीने सांगतो की लक्षात घ्या, त्या 3 ग्रुप पडले होते आमच्यात आणि 3ही ग्रुप जोडण्याचं काम मी केलंय. मी लक्षात घ्या, जे पूर्वीचे विद्यार्थी होते का, जे पूर्वी कुठल्या सत्यशोधक संघटनेत होते, त्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांसंग 2-3 विद्यार्थ्यांसंग मी स्वतः बोललोय की त्यांना सांगितले की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही या. आणि ग्रुप होता जो तिथल्या स्थानिक मुंबईतल्या आंबेडकरी समुदायाशी म्हणजे खूप कनेक्ट होता. त्यासुद्धा लोकांना सांगितलं की या. त्यातल्या एका काळूबाळूच्या जोडीनी, एका बाळूनी ते मला शिव्या पण म्हणजे दिल्या होत्या मोगम फोनवर रात्री 11:30 वाजता, समजून घ्या मग तुम्ही आता. पण आपण त्यांनाही माफ केलं आणि त्याच्यात मिळवलं की आपल्याला एक लोकसंख्या खूप गरजेची होती. फ्लो हा 100-150 लोकांचा वाढत गेला आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आक्रमक आपण बोललो की मी तर एवढं सुद्धा बोललो, घरी राहून सडून मारण्यापेक्षा अरे इथं येऊन आंदोलनात लढून मारा. मी 51व्या दिवशीचा माझा व्हिडिओ आहे त्या संदर्भात. आणि खूप मोठ्या संख्येनं हे विद्यार्थी तिथं आले आणि एक चांगलं यशस्वी आंदोलन झालं. पण आपल्या संग खूप मोठं डिस्क्रिमिनेशन झालं, खूप मोठा जातीवाद झाला आणि ह्या जातीवाद घडून येण्यासाठी यांचा वापर केला गेला. आपल्यातला प्रतिनिधी म्हणून त्यांना उभा केलं आणि तो मुख्य प्रतिनिधी मुका तो बोलतच नाही काही. आणि आपल्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असताना तो मुख गिळून गप्प बसला. आणि त्यामुळं आपल्याला आतापर्यंत साधारण काही लोकांचं जे नुकसान झालं होतं, काहींचं 1.5 वर्षाचं नुकसान होतं, काहींचं 2 वर्षाचं होतं, काहींचं 2.5 वर्षाचं नुकसान झालं होतं. आता ते रिकव्हर होणार आहे. फक्त एक आहे की मंत्र्याची जी कॅबिनेट बैठक होणार आहे, त्या कॅबिनेटमध्ये हा आपला प्रस्ताव पास होणं गरजेचं आहे. एवढीच एक प्रोसेस राहिलेली आहे. आणि ते पास म्हणजे आता मुख्यमंत्री जर यस म्हणतोय तर बाकीच्यांना ते कन्फर्म यस होणार आहे. आणि तो एकदा ऑर्डिनन्स पास झाला की आपल्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सगळ्या काही सॉल्व्ह होतील. बरेचसे लोक मला फोन करायचे, सर 3 मेंबर कमिटी करायची का सर, आता काय करावा, बाकीचे लोक आपले लेड्यात काढून राहिलेत, सारथी महाज्योतीचे लोक आपल्याला हसू राहिलेत. मुळात मुद्दा काय माहिती का, सारथी महाज्योतीची निर्मितीच बार्टीमुळे झालेली, म्हणजे आपला आदर्श घेऊन त्यांची निर्मिती झाली. ते जर आपल्यावर हसत असतील तर त्याचं कारण काय झालं होतं की त्यांचा मुद्दा काय आहे, 2019 पासून त्यांना जे आवड लेटर पासून मिळतंय त्यांचं व्हिजन क्लिअर नव्हतं. नवीन ते महासंचालक वगैरे होते त्यांना माहीतच नव्हतं. तर त्याच्यामुळं त्यांचे 3 महिने 6 महिने त्यांचं दरवेळेस नुकसान होतंय आणि ते त्यांना ॲग्री आहे. पण आम्ही ॲग्री नाही आहोत. 2012 पासून 2020 पर्यंत डेट ऑफ रजिस्ट्रेशनने घेतलंय, आता पण घेणार. आणि 2022च्या ज्या 2 विद्यार्थ्यांनी सर्वांचाच मुद्दा घेतला, 2018 पासून ते 2020 पर्यंतचा, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, सगळे प्रश्न आपले सॉल्व्ह होतील. आणि समजा बाय चान्स आता जर वेळ खाऊपणा झाला, काही जरी झालं, तर आपण एकत्रित पद्धतीनं त्या गोष्टीला कशा पद्धतीनं शॉर्ट आउट करायचं ते आपण बघू. 21चे पोरं जवळपास 12 ते 13 महिने शांत का बसले, त्याचं कारण असं होतं की खूप मोठं गाफीलपणाचं षडयंत्र आपल्या पुढं तत्कालीन सुमंत भांगे जो काही सचिव होता त्यांनी, आणि त्याला साथ दिली सुनील वार यांनी मिळून विद्यार्थ्यांचा हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला नाही आणि जाणीवपूर्वक आपल्या विषयाकडे दुर्लक्ष केलं गेलं. आम्हाला अशी डाऊट यायला लागलं नंतर की आपले जे काही पैसे आहेत बाबा हे दाबून धरायचे आणि ही लाडकी बहीण योजनेला देतात का काय, यांना कदाचित निवडणुकीसाठी हा आपला पैसा वापरायचा का काय, अशा पद्धतीच्या डाऊट शंका आम्हाला सुरुवात झाली होती. आता मुळात मुद्दा असा झाला, 23ला दुपारी संदेश कांबळे आमचे जे मित्र आहेत त्यांचा मला फोन आला. आता हा माणूस थोडासा मंत्रालयाशी अटॅच जास्त असतो आणि त्यांना मंत्रालयातनं एक बातमी कळली. मग ते चीफ सेक्रेटरीकडनं असतील, कुठून कळली माहीत नाही, पण मला वाटतंय 2:10 आसपास 23
ऑगस्ट 2024ला काल परवा त्यांचा मला फोन आला आणि सर म्हणे आपलं काम झालेलं आहे, फक्त कॅबिनेटमध्ये आपला प्रस्ताव पास झाला की आपलं काम झालं आहे आणि CM हे सकारात्मक आहे, मीटिंग होणार आहे इथपर्यंत सांगितलं. कारण 4 वाजता मीटिंग झाली मोरांची, त्याच्या आधी आम्ही कंटिन्यू या क्षेत्राशी तुम्ही एवढं निश्चित आहे की काय होतंय, तुम्हाला एवढं चांगलं काम करता तुम्ही. जसं बाबासाहेबाला देशद्रोही आंबेडकर म्हटले होते, ब्राह्मणवादी मनोवादी सारख्या बुद्धीचे लोक त्यावेळेस, जसं महात्मा फुलेंवर आणि सावित्रीबाई फुलेवर सेन टाकलं होतं त्यावेळच्या सारख्या मनोवादी ब्राह्मणवादी हरामखोरांनी, बरोबर. तसंच तुम्ही जर 1-2% चांगलं काम केलं म्हणजे मला अनुभव आला तसं, त्यामुळं आमच्या ग्रुपमध्ये 2 ग्रुप पडलेले आहेत आणि एक टिंगल्या बावल्या आणि त्याचा साथीदार शकुनी मामा हे आपली टिंगलटावाळी पूर्वी करत होते. पण ज्यावेळेस यांना आपण कायदेशीर किंवा पोलीस केस करू ही धमकी दिली गेली आणि सांगितलं तेव्हा ते नकटे भामटे झाले आणि गप्प बसलेत. त्यानंतर एक दुसरा ग्रुप होता, ज्या ग्रुपमध्ये होतो त्या ग्रुपमध्ये काळूबाळू आहेत, म्हणजे ॲडमिन जे म्हणतो ना काळूबाळू. आता काळूबाळूचं गंमत अशी आहे, काळूबाळू एकच आहेत, लोकात एकटा सांगतात आमच्यात भांडण नाहीत, पण ते काय म्हणतात दिवसभर भांडणं सारखं दाखवतात, संध्याकाळी गोडवतात, तशी गत आहे त्यांची. आणि त्यातली त्यात काय झालं की एक मीटिंग आयोजन केली होती बाळूनी खूप दिवसापूर्वी फेब्रुवारीमध्ये, आणि त्या मीटिंगमध्ये काळू काय सांगतोय, दुसऱ्या एका मित्रामार्फत आमक्या विद्यार्थ्याला मारलं, माझ्यावर डायरेक्ट आरोप केला. म्हणजे बाळू मीटिंग घेतो आणि काळू आरोप करतोय. नंतर मग काय होतं, काळू हा बाळूवर दबाव आणतो खूप मोठा, आणि मग दबावाला मजबूर होऊन बाळू असा निर्णय घेतो की माझ्यासारख्या जे काही विद्यार्थ्यांच्या हितासाठी धडपडतात, संघर्ष करतात, साधारण 64 दिवस दिलेत मी आंदोलनाला. किती? 64. पहिलं दुसरं तिसरं आंदोलन आणि नंतरच्या भेटीगाठी असतील तर ह्या दरम्यान 64 दिवस दिलेत मी, आणि 30-32 दिवस आंदोलन किंवा विद्यार्थ्यांसाठी दिलेले त्यांच्या हातात ग्रुप गेलाय. त्यातल्या त्यात बाळूनी आपल्याला ग्रुपमधून काय केलं, रिमूव्ह केलंय, बरोबर आहे. ग्रुपमधनं आपल्याला रिमूव्ह केल्याच्यामुळं जे काळू आहे त्या काळूनी जोडायला पाहिजे की नाही, पण काळू जोडत नाही, बालिश कारण देतोय पुढं. बरं तुला मोठी गोष्ट आहे का, मला सांगा, मी ग्रुप नाही करू शकत का, माझ्याकडे काय कॉन्टॅक्ट नाहीत का सर्वांचे, का मला ओळखत नाहीत? सगळं काही आहे, पण मी काय म्हटलं होतं, जोपर्यंत सगळे विद्यार्थी त्यांना शिव्या घालतात कंटिन्यू, बाळू नकटा होतोय, पाहिलं का खाली मान घालतोय, आणि काळू गोड बोलतोय, पण काळूचा मानसिकता नाही की मला त्या ग्रुपमध्ये ॲड करावं, म्हणजे यांचा निहित स्वार्थ दिसतोय. त्यामुळं आता मला लय डिमांड चालली, ग्रुप करा सर, किंवा आम्ही एखादा ग्रुप करतो, तुम्ही ॲड व्हा. तर एखादा आपण ग्रुप नक्की करू, किंवा कोणी करत असेल तर करा बाबानं, कारण मला ते खटपटीत काही इंटरेस्ट नाही आहे. आणि जर त्यात आपण ॲड करू, आपले मतं व्यवस्थित आणि स्पष्ट पद्धतीने मांडू, आणि काळू बाळूचं काही घेणं देणं नाही आपल्याला. मी सांगितलं होतं बाळूनी ह्या ग्रुपमधून मला काढलंय, बाळूचं खूप साऱ्या लोकांनी स्वागत करा सांगितलं होतं मी, कारण आपल्या बुद्धीच्या नादी लागायला आपल्याकडे वेळ नाही, लक्षात घ्या. प्रत्येक लोक माझ्या पुढं बसल्या समोरचा त्याला शिवाय देतोय की नालायकाने मूर्खपणा केला सर, असं. मी तर म्हणतोय त्या बाळूला विचारा तुम्ही की आपल्याकडे का 302चा 307चा 377 376 असं कुठला मोठा गुन्हा दाखल आहे त्यांनी सिद्ध करावा. माझ्यापुढे येऊन गपचिप नकटा भामटा होण्यापेक्षा, खालीमान घालण्यापेक्षा, अरे तू आहे का नाही, तुला भीमाना बनवलं वाघ, तू असा रुबाबात बोलला पाहिजे. ते मी पाहिलं का खालीमान घालते. मुळात मुद्दा असा आहे की अत्यंत सस्त्या प्रसिद्धीसाठी हापापलेले लोक आहेत. मग एकाडच्या ग्रुपचे जे टिंगल्या बावल्या असतील किंवा शकुनी मामा असेल, शकुनी मामा कपट आहे आणि त्याची आणखीन बॉडी लँग्वेज कशी काय होती त्याचं जर तुम्हाला शकुनी मामाचं बघायचं असेल तर ते कॅरेक्टर आहे, मायथॉलॉजिकल काल्पनिक महाभारतातलं कॅरेक्टर आहे शकुनी मामा, कपटी शकुनी मामा. तर एक टिंगल्या बावला आहे आणि टिंगल्या बावल्याचा साथी शकुनी मामा, तो ग्रुपला मला ॲडच नाही केलेलं, विषय संपला. ज्या जुन्या ग्रुपमध्ये मी होतो, जो भीमराव मोठेचा ग्रुप होता, तो हिसकावून घेतलाय काळू बाळूनी, आणि बाळूनी मला काढून टाकले आणि काळू जोडायला तयार नाही. तर आणि ते आनंदात लय मग नाही, त्यांना असं वाटत जगातलं आम्ही काय मोठं पायर नेपोलियन बोनापार्ट सारखं काहीतरी बनवलंय किंवा सिकंदरासारखं जग जिंकलंय काय, आणि ते त्यांच्या आनंदात मग्न आहेत. आम्हाला काही घेणं नाही, आणि अशा चिल्लर पोरांकडे लक्षही द्यायचं नाही, त्याला काही म्हणायचंही नाही. आपला एखादा आपण ग्रुप निश्चित करू आणि त्या ग्रुपवर आपण सांगू, त्या ग्रुपवर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बड्डेच्या आपण शुभेच्छा देऊ शकता. आनंदच आहे ना जगामध्ये. एखाद्याचा बड्डे दिल्यावर दुसऱ्याच्या पोटात दुखत म्हणजे तू माणूसच नाही पहिली गोष्ट. आणि विद्यार्थी मित्र हो,
कारण लक्षात घ्या, आपण नेहमीच एक सकारात्मक लढा लढणार आहोत. आपला संघ जी गद्दारी बार्टी आणि समाज कल्याण खात्याने केली त्या गद्दारीला इनडायरेक्टली 2022च्या विद्यार्थ्याकडून उत्तर दिलं गेलेलं आहे आणि तो ऑर्डिनन्स पास होस तर थांबू. चुकून जर का तो ऑर्डिनन्स पास झाला नाही, त्याला जर वेळ लागला तर एक खूप मोठं आंदोलन किंवा मुंबईला जाऊन आपण डिस्कस करू, चर्चा करू आणि मुंबईला जाऊन आपण CMची एक पर्सनली एकदा भेट घेता येईल का ह्याही दृष्टीने पाहू. जर ह्या गोष्टीला वेळ लागला तर, जर का हे ऑटोमॅटिक सगळं काही झालं तर आम्हाला काही घेणं नाही. उद्या सुनील वारेनी लाईव्हमध्ये येऊन किंवा बार्टीच्या वेबसाईटवर एक परिपत्रक काढून सांगितलं की 2021चे सर्व प्रश्न सॉल्व्ह झाले आहेत किंवा 2018 पासून 2022 पर्यंतचे सर्व प्रश्न क्लिअर सॉल्व्ह करतो, काही अडचण आली तर आम्ही त्याच्याशी बांधील राहू, असं जर एक ऑर्डिनन्स काढून एक परिपत्रक बार्टीच्या वेबसाईटवर दिलं तर आम्ही स्वागत करू ना सुनील वारेचं. सुनील वारे काय दुश्मन आहे का आमचा? अजिबात नाही आहे. पण हे अशी कडू का बोलावं लागते? मग कडू औषध कसं असतंय, कडू आपण स्पष्ट बोलतो पण ते सत्य बोलतो आणि सत्य हे कडू असतंय. मग आता त्याला पर्याय नाही. हे बघा, आम्ही जे बोलतोय कायद्याला धरून बोलतोय, जे काय आहे ते आहे. ही आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि जर टिंगल्या बावल्या कपटी शकुनी मामा आणि काळू बाळूला याची मिरची लागत असेल तर लागली तर लागली, काय घेणं नाही. नंतर मला असं एक कळलं, एक मुलगी आहे ती भटकटवळी आपण तिला असं म्हणू, तिनं काय केलं म्हणजे माझ्या संग 11:30 वाजेपर्यंत गप्पा मारायची रात्री, कधी कधी सर इमोशनल झालंय किंवा तिचा डिवोर्स होणार होता, त्या संदर्भात मी तिचं समुपदेशन केलं. खूप रोज डेली माझ्याकडे सारे रेकॉर्ड आहेत, डेली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यायचं, कोणाचं नाही होतं तिचं यायचं, स्टिकर वाईज यायचं, एवढा सर्व आदर्श म्हणून आमच्याकडे घ्यायची. आणि ज्यावेळेस मार्चला आम्ही गेलो मंत्रालयात भेटण्यासाठी, 5 मार्च आणि 6 मार्चला गेलो, 2024ची बात सांगतोय, त्यानंतर 12 मार्चला पण गेलो होतो की मंत्रालयात भेटून हा प्रश्न सॉल्व्ह होईल. त्यावेळेस गप्प बस नाही ना, तू घरी बसलीस ना ग बस, बाकीचे ग बसले ग बस, त्याच्यात छानपणा, हे कशालाच गेले आणि काय तुला काय घेणं, ह्या अशी पण काय काय लोक. आता हे अशा भटकटवळीला म्हणा किंवा टिंगल्या बावल्या असू, कपटी शकुनी मामा असू किंवा काळूबाळू असू, ह्यांना मला हे सांग नाही दादांनो, कायदेशीर असा इलाज करीन मी तुमचा, मग पाहता होई थोडी होईन तुम्हाला. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आनंदात मग्न राहा, आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी किशोर तुपेरे सदैव लढत राहणार आणि त्याला सगळे मित्रमैत्रिणी मदत करतात आणि सपोर्ट करतात, ही महत्वाची गोष्ट. जॉईंट सेक्रेटरीने त्यांना आदेश केला, खरगे साहेबांनी त्यांना आदेश केला की या मुलांची मिटिंग घ्या. आणि ती मिटिंग घेण्यासाठी आमचे मित्र संदेश कांबळे यांचं खूप मोठं योगदान आहे. जवळपास आपल्या बार्टीचे 2021चे 13 विद्यार्थी त्या मिटिंगला हजर होते आणि संदेश कांबळेचा मोठेपणा की त्यांनी मला लीडला बोलण्याची संधी दिली. 40 मिनिट मी सुमंत भांगेंना समजून सांगत होतो आणि तिथं मंत्रालयातले इतरही लोक होते, CBIचे लोक होते, 25-30 लोकांचा एक माहोल त्या हॉलमध्ये झाला होता मंत्रालयामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, लगेचच एक 2-4 दिवसातच आमचं म्हणजे मध्ये सुट्ट्या आल्या, 5 दिवसात म्हणजे 11 मार्च 2024ला जे 6 महिन्याचं बजेट होतं ते आलं होतं. ही झालं, पण त्याच टायमिंगला सुमंत भांगेने एवढी गद्दारी केली की जो 30 ऑक्टोबर 2023चा जो आमच्या विरोधातला जो ऑर्डिनन्स पास झालाय त्या ऑर्डिनन्स विषयी साधं सुस्पष्ट एक लाईन मध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला नाही. म्हणजे खूप किती मोठी गद्दारी केली होती. खूप मोठा जातीवादी माणूस गेलाय समाज कल्याण खात्यातला, खूप चांगलं झालं. ही साक्षीने सांगतो. याविषयी जर तुम्हाला विचारायचं असलं या मीटिंगला कोण हजर होतं तर लक्षात घ्या, ही आयोजित करण्याचं कामच संदेश कांबळे यांनी केलं होतं, जे आमचे मोठे बंधू आणि मार्गदर्शन करतात. आम्हाला खूप कमी वेळ असतो माणसाकडे, पण तो वेळ देतो, हे महत्त्वाचं आहे. तिथं शाक्योदन आमचे मित्र होते, तिथं भूमिका मॅडम आमच्या मैत्रिणी तिथं होत्या, त्यानंतर प्राजक्ता मोरे सुद्धा तिथं होती आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस तत्कालीन त्या समाज कल्याण मंत्र्याची बातचीत सचिवाशी केली होती. मुळात मुद्दा काय, त्यावेळेस सुद्धा आम्हाला यांनी गाफील ठेवलं. चुकून सुमंत भांगे म्हणू शकला असता की बाबा तुमचा मागच एक ऑर्डिनन्स झालाय आणि तुम्हाला डेट ऑफ अवॉर्ड पासून देऊ म्हणला असता, अजिबात नाही. म्हणून हे लोक गद्दार आहेत. आता तो रिटायर झाला तो भाग वेगळा, सुनील वारेंनी तत्काल त्याला सपोर्टच केला, हे पण चुकीचं आहे. मुळात असे लोक फक्त नंदीबाई लावानी मान हलवतात. सुनील वारे काय दुश्मन नाही माझा, पण प्रत्येक वेळेसचा जो निर्णय आहे त्याचा तो निर्णय
ज्या म्हणजे या मनुवादी व्यवस्थेला पूरक आहे म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. तर मित्र हो, लक्षात घ्या, मी बऱ्यापैकी बोललो आहे. काय जे असेल ते विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपण बातचीत करू. पुन्हा एकदा 2022च्या उपोषणाला प्रदीर्घ काळ बसलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतंय या संदर्भात मी सर्व काही प्रश्नांची उत्तरे दिलीत तुम्हाला. ज्यावेळेस ऑर्डिनन्स आता कॅबिनेटमध्ये पास होईल त्यानंतर मग 3 मेंबर कशी करायची किंवा प्रोजेक्ट कसे द्यायचे या पद्धतीच्या सर्व सूचना बार्टी तुम्हाला देईलच आणि द्यावंच लागेल. बाकी त्यानंतर जे काय प्रश्न उद्भवतील ते कसे शॉर्ट आऊट करता येतील ते आपण सगळ्यांनी बघणार आहोतच. तर मी जे काय बोललो ते सत्य परिस्थितीवर बोललो. कोणाचा म्हणजे अपमान व्हावा हा माझा उद्देश निश्चित नाही आहे. जाणीवपूर्वक मी कोणाचंही नकट्या भामट्या लोकांची नावं घेतलेली नाही आहेत, जे म्हणजे नाही का चाळाची नाचतात किंवा ज्यांना मिरची लागू शकते अशांची कोणाचीही नाव घेतलेली नाही आहेत. तुम्ही समजून घ्या मी कोणाविषयी बोललो ते. तर माझा आदराचा, सन्मानाचा, सर्वांना प्रेमाचा जय भीम. इथेच थांबतो. धन्यवाद.